बोल. नमस्कार मैत्रिणींनो. आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आता आपल्या सणांना सुरुवात झालेली आहे. आता गुरुपौर्णिमा झाली, आता हळूहळू आपले बाकीचे सण सुरू होतील. म्हणून मी किचनची साफसफाई करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार आज वेळ काढून किचनला वेळ देणार आहे. भांड्यांची रॅक, कपांची रॅक आणि बाकीची स्वच्छता मला खूप दिवसांपासून करायची होती, पण सततच्या कामामुळं काही करू शकत नव्हते. पण आज शेवटी मी वेळ काढला आणि कामाला लागले. आता सकाळची कामं आटोपली, आता मी रॅकच्या मागे लागलेले आहे. पहिले पूर्ण रॅक वगैरे रिकाम्या करून घेते, झाडून पुसून घेते आणि नंतर बाहेर नेऊन स्वच्छ घासून काढते. बस आता तीच माझी कामाची लगबग सुरू आहे. आधी मी सगळी भांडी वगैरे काढून घासून काढली. अर्धी जास्त भांडी माझी आधीच घासणं झालेली होती आणि रॅक घासायला मी वाट पाहत होते, कारण रोज 2 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळं करू की नको करू, बाहेर भांडे घासायला काढू की नको या विचारात होते. पण शेवटी आज मी हिंमत केली आणि रॅक काढली. आणि मोठ्या वस्तू घासायला आपल्या छोट्या वस्तूंपासून वेळही जास्त लागतो आणि विचारच करावा लागतो, कारण त्या वरनं काढायच्या, मग बाहेर नेऊन स्वच्छ करायच्या. पण शेवटी आज झालं एकदा. मी रॅक वगैरे घासलीच आणि दुपारभर ती वाळवू दिली. आता मी वर लावते आणि रॅक फार वजनी असल्यामुळे एकटीच्या हाताने लावणंही जरा एक कठीण झालेलं आहे मला, आणि करते आहे प्रयत्न. आणि ही असली जड कामं आपल्याला वाटते तेवढी सोपी नसतात. एकदा काढा, घाला, लावा आणि पूर्ण दिवस आज जवळपास माझा याच कामात चालला आहे. बस, अच्छा, चला लागली एकदाची माझी रॅक जागेवर. आता हळूहळू मी सगळी भांडी वगैरे लावते. पावसामुळे नको ती कामं घरचीही निघतात आणि बाहेरचीही निघतात ना. आपल्याला फार नियोजन करावं लागतं की कधी कुठली कामं करायची, कशी करायची. आणि या एक्स्ट्रा कामांबरोबर आपली घरची ठराविक कामं रोजची तेही असतातच. रॅकमध्ये फार डस्ट बसते आणि सतत घासायला काही परवडत नाही. म्हणून आता यावेळेस मी आतमध्ये आणि वर न्यूजपेपर टाकायचं ठरवलं आणि आता त्यानुसार मी न्यूजपेपर टाकत आहे, कारण ते बरं पडतं. म्हणजे कसं, वर कचरा न्यूजपेपरवर पडतो जेव्हा तो जमेल तेव्हा, आणि ती पेपर काढून घेतलं की आपल्याला साधं स्वच्छ कपड्याने पुसायला ते बरं पडतं. चला आता अशा पद्धतीने एक एक भांडी वगैरे लावत आहे आणि हळूहळू आता बाकीची उरलेली कामं हे आटोपलं की उद्यापासून मी तीही सुरू करणार आहे. म्हणजे ऐन गौरी गणपतीच्या वेळेस आपली फार धावपळ होत नाही. पावसाळ्यात ती भांडी घासून आपल्याला चालत नाही, कारण घासलेली भांडी काही सुकत नाही, कोरडी होत नाही. त्यामुळं प्रत्येक भांडं, कपं आपल्याला सगळी पुसून रॅकला लावावी लागतात. त्यामुळं तेही एक काम आपल्याला एक्स्ट्राचं पडतं. आणि रॅकच्या भांड्यांच्या सोबत खालच्या किचनच्या ओट्याचीही साफसफाई करावी लागते. सोबतच माझा कुकर झाला, मी कुकर लावला. आता रॅकचं काम आटोपलं. आता शेवटच्या टप्प्यातच रॅकचं काम की वरणाला फोडणी घालते आणि लगेच आम्ही जेवायला बसू.